महाराष्ट्रातील विदर्भ प्रांत म्हणजे थोर साधू संतांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, शेगावचे श्री संत गजानन महाराज, पुंडलिक बाबा, ताजुद्दीन बाबा आदी संत मंडळी येथीलच. अमरावती जिल्ह्यातील एक छोटेसे गाव टाकरखेड मोरे येथे सिद्धेश्वर संत गुलाब बाबांचा 30 जून 1932च्या मध्यरात्री 12 वाजता ज्येष्ठ शुक्ल द्वादशी गुरुवारला जन्म झाला. आई तान्हाई माता व वडील सीतारामजी उमक यांची परिस्थिती एकदम हलाखीची. जेमतेम मोलमजुरी करून पोट भरणे अशीच. गुलाबबाबांना 4 भाऊ व 2 बहिणी होत्या. गुलाबबाबा तृतीय क्रमांकाचे. गुलाबबाबांचा जन्म झाल्यावर त्यांचे वडील लहानग्या बाळाला बघायला गेले तर काय चमत्कार झाला. ज्या झोपडीत मिणमिणत्या पणतीचा उजेड, परंतु बघतात तर काय, संपूर्ण झोपडी दिव्यत्वाच्या चैतन्य व आनंदाच्या प्रकाशाने झळाळून निघाली होती. सीतारामजीचा आनंद गगनात मावेना व तान्हाई माता सुद्धा प्रसन्न होती. गुलाबबाबा हळूहळू लहानाचे मोठे होत होते. बाबाजी जेव्हा जेमतेम 8 वर्षाचे होते, 1940च्या आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी सीतारामजीचा विठ्ठलाचे नाम स्मरण करताना मृत्यू झाला. परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला. सर्व भावंडांना गुलाब समजावून सांगत होते. आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचे सांगत होते. हळूहळू दिवसामागून दिवस उलटत गेले. इसवी सन 1944चा दिवाळीचा सण गावात सर्वांच्या घरी गोडधोड केलेले होते. स्वाभाविकपणे बाबाजींचे भावंड सुद्धा आईकडे गोडधोड पदार्थाचा हट्ट धरत होती. परंतु परिस्थिती एवढी गरिबीची की ते शक्यच नव्हते. साधे गूळ आणि खोबरे सुद्धा विकत आणण्या इतके पैसे त्यांच्याकडे नव्हते. शेवटी एका दुकानदाराकडून पेपरमिंटच्या गोळ्या उधारीवर आणून एक गोळी आपल्या मुलांना देऊन त्यांची समजूत घालून झोपी घातले. हातबलता असहाय्यतेने तान्हाई माता आत्महत्येला प्रवृत्त झाली. मातेने गावातील एका शेतातील विहिरीत आपला जीव अर्पण केला. तेव्हा गुलाबबाबा केवळ 12 वर्षाचे होते. आई वडिलांचा स्वर्गवास झाल्यावर सुद्धा गुलाबबाबा शाळेत शिकायला जात असत. बाबाजीकडे फुटकी पाटी व त्यावर मुळाक्षरे लिहित असत. शाळेचा अभ्यास करत करत बाबा भजनात ध्यानमग्न व चिंतनात तल्लीन होत असत. ज्या शिक्षणात परमेश्वराचे नामस्मरण नाही, असं शिक्षण मला घ्यावयाचं नाही. मला हरिनामाचे शिक्षण घ्यावयाचे आहे. मला माझे जन्मदाते आई वडील सोडून गेले म्हणून काय झाले? या जगातील सर्व आया बहिणी माझ्या आया बहिणी आहेत. गुलाबबाबा खूप कष्टाळू होते. लहानपणी गुरे हाकत त्यांची राखण करणे, रानात जाणे, शेतात कष्ट करणे इत्यादी खूप कष्टाची कामे करीत. गुलाबबाबांनी पंढरपूरला राहून स्वामी नामानंद महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांचे शिष्यत्व स्वीकारून 12 वर्षे तिथे स्वामी नामानंद महाराजांची गुरुसेवा केली. एक दिवस श्री गाडगे महाराजांच्या कीर्तनात पखवाज वाजवण्यास कोणी नव्हते. सर्वांना विचारले असता इवलेसे गुलाबबाबा पुढे सरसावले व ते म्हणाले, मी वाजवतो पखवाज. व सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जशी जशी बाबाजींची बोटे पखवाजावर पडू लागली तसे तसे पखवाजातून आपोआप बोल उमटू लागले. गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. संत श्री गाडगे बाबांनी गुलाबबाबांना स्वामी नामानंद महाराजांच्या स्वाधीन केले. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपली गुरुसेवा ऋषी संदीपानी मुनीच्या आश्रमात उज्जैनला सुरू केली, त्याचप्रमाणे कलियुगात भगवान गुलाब कृष्णाने आपली गुरुसेवा स्वामी नामानंद महाराजांच्या आश्रमात पंढरपूरला सुरू केली. त्याच वेळी स्वामी नामानंद महाराजांच्या मठाचे काम सुरू होते. 30-40 मुले सेवा करीत होती. त्यात गुलाबबाबा सुद्धा होते. तेथील कठोर परिश्रमाला कंटाळून त्रासून सगळी मुले पळून गेली. फक्त गुलाबबाबाजी तिथे टिकून राहिले. मठाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तिथे राहण्याची व्यवस्था नव्हती. जेव्हा बाबाजी कधी चंद्रभागेच्या काठावर, नदीच्या रेतीत, कधी पुंडलिकाच्या समाधीजवळ,
तर कधी विठ्ठल मंदिराच्या पायऱ्यावर झोपत असत. पंढरपूरमध्ये स्वामी नामानंद महाराज, श्री कैकाडी महाराज, श्री तनपुरे महाराज, श्री गाडगे महाराज आदी संत मंडळीच्या भजन कीर्तनाची दौंडी देण्याचे काम करीत असत. हातामध्ये पत्र्याचा भोंगा घेऊन गावोगावी फिरून सर्व संत मंडळीच्या कीर्तनाच्या प्रवचनाची सूचना देत असत. अशा प्रकारे ह्या ईश्वरी अवताराने 12 वर्षे पंढरपूरला गुरुसेवा केली. बाबाजी सांगायचे की ते लहानपणी कधी आळंदीत तर काही दिवस पैठणला मुक्कामी असताना जेथे ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवले त्या रेड्याच्या मंदिराशेजारील श्री गणेश मंदिरात काही दिवस त्यांनी काढले. कर्नाटक राज्यातील शहाबाद, चितापूर आदी भागात बाबाजींचे वास्तव्य त्या काळात होते. तसेच गाणगापुरात तर बाबाजींना काही लोक वेडसर म्हणून समजत होते, कारण त्या मंडळींना मराठी भाषा समजत नव्हती व बाबाजींना कन्नड भाषा बोलता येत नव्हती. एकदाचा प्रसंग असा, छोटा गुलाब स्वामीच्या परवानगीने निजामाच्या हद्दीत जाऊन ज्वारी घेऊन परत असताना बाबाजींना सैनिकांनी पकडले व बाबाजींना जवळपास 1.25 महिना तुरुंगवासाची शिक्षा झाली. पंढरपूर संतांचे माहेरघर. बाबाजी नेहमी सांगायचे, आमचे जन्मदाते आम्हाला लहानपणीच सोडून गेले, परंतु आता बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. आषाढी कार्तिकीला अवघ्या जातीपातीची एकच टाळी वाजते. हातातील कामे टाकून माळी, तेली, शिंपी, ब्राह्मण इत्यादी सर्व जाती धर्मातील लोक पंढरीकडे धावू लागतात. नवविधा भक्तीला पूर येतो. प्राचीन परंपरा या पंढरपूरला आहेत. गोरोबा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, जनाबाई, ज्ञानोबा माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई आदी संतांचा वास या पंढरपुरामध्ये आहे. गुलाबबाबांनी पंढरपुरात पांडुरंगांची परवानगी घेऊन जन उद्धाराच्या कार्यास सुरुवात केली. पंढरपूर सोडल्यावर बाबाजींचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये झाला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी सोलापूरकरांची मने जिंकून घेतली. तो कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा झाला. पुढे जगोद्धारासाठी कार्य करण्यासाठी मार्गस्थ झाले. निजामशाही आणि आदिलशाही पार करून विदर्भात आले. रात्रभर भजन करून ब्रह्ममुहूर्ताला बाबाजी दुसऱ्या गावी प्रस्थान करीत. जिकडे वाट फुटेल तिकडे बाबाजी एकटे किंवा जे सोबत येतील त्यांना घेऊन वाटचाल करीत असत. सन 1954 ते 1957 पर्यंत बाबाजी अकोट, गुडगाव, काटेल, रामतीर्थ, पारस, शेगाव, खामगाव, अकोला, अमरावती, मालेगाव, हिंगणी इत्यादी अनेक गावात व परिसराच्या अनेक खेड्यापाड्यात पायी प्रवास करीत होते. या प्रवासात जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आदी जनजागृतीची कार्य भजनातून, कीर्तनातून करीत असत. एका प्रसंगी रामतीर्थावर पूर्णा नदीवर बाबाजी स्नान करीत होते. बाबाजी सोबत गावचे भैयाजी होते. त्यांनी बघितले की श्री अगस्त्य मुनी महाराज पूर्णा नदीच्या पृष्ठभागावर व बाबाजी सोबत बराच वेळ बोलत होते. भैयाजींनी अनेक वेळा ते दृश्य बघितले, परंतु बाबाजींच्या आदेशाप्रमाणे याची कधीच वाच्यता केली नाही. परंतु भैयाजींचा अंतिम समय आला तेव्हा भैयाजींनी पूर्णा नदीतील श्री अगस्त्य मुनी महाराज व बाबाजींच्या भेटीची कथा सांगितली. ते म्हणाले, बाबाजी साक्षात परमेश्वर आहे. हजारो वर्षापूर्वी समाधीस्थ झालेले ऋषीमुनी बाबाजींच्या भेटीसाठी समाधीतून येतात व पुन्हा समाधीस्थ होतात. 1957 साली मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात नागपुरातील एक दिवस दुपारच्या वेळी नाईक रोड महाल येथे श्री सदाशिव भाऊच्या सायकल रिक्षातून श्री बाबाजींचे आगमन झाले. ते त्या घराजवळ आले. ते निवास राजहंसाईचे. राजहंसाई धार्मिक वृत्तीच्या देवधर्म मानणाऱ्या होत्या, परंतु ढोंगी साधू बाबा आदी लोकांपासून दूरच बरे अशा मनोवृत्तीच्या होत्या. पुढे आयुष्यभर राजहंसाईंनी बाबाजींची सेवा केली. संपूर्ण विदर्भ प्रांतात बाबाजींचे जनकल्याणाचे काम अविरत चालू होते. बाबाजी गावोगावी भजन, कीर्तन, भंडारे, अन्नदान असा सर्व प्रकार सुरू होता. बाबाजींचा अन्नदानावर जास्तच भर असायचा. भुकेल्यांना अन्न मिळालेच पाहिजे म्हणजे बाबाजी भक्ताला सांगायचे, भजन कीर्तनाच्या आधी भंडारा, अन्नदान सुरू करायचा. बाबाजी सांगत,
प्रत्येक भक्तांची खूप प्रेमाने विचारपूस करीत. आपले रक्ताचे नातेवाईक सुद्धा त्या आस्थेनं चौकशी करणार नाहीत. आलेल्या भक्तांना म्हणायचे, भाऊ जेवण करून घ्या. नंतर बाबाजींचे आगमन काटेच्या ग्रामस्थांनी गावातील लोकांची श्रद्धा की बाबाजी भारतातील सर्व राज्यातून भक्तांचा ओढा काटेलला येणे सुरू झाले. असंख्य भक्तांच्या कल्याणासाठी आयुष्यभर भ्रमंती करून स्वतःवर अनेक व्याधी ओढवून घेत होते. बाबाजींचे 3 आवडते म्हणजे भजन, भोजन आणि भ्रमण. बाबाजींच्या गाडीमध्ये सतत भजने चालायची. बाबाजींच्या दर्शनासाठी अनेक नामांकित संगीत तज्ञ गायक. बाबाजींनी कुठलेही संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते, परंतु प्रत्येक वाद्य एखाद्या निष्णात वादकाप्रमाणे अत्यंत सहजतेने वाजवायचे. बाबाजींच्या संगीत क्षेत्रातील नैपुण्य व आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारामुळे अनेक संगीत तज्ञ गायक, प्रख्यात भारतरत्न लतादीदी मंगेशकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, अनूप जलोटा, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि बरेच नामांकित कलावंत दर्शनासाठी येत असत. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांची बाबाजींशी प्रत्यक्ष भेट मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झाली. त्यावेळी 6-7 तास बाबाजींचे मुक्काम त्यांच्याकडेच होते. लता दिदींनी भजने म्हटली तर बाबाजींनी वाद्य वाजवून त्यांना साथ दिली, तर बाबाजींनीही सुरेल भजने म्हटली. त्यानंतर आरती होऊन प्रसाद वाटप म्हणून बाबाजींनी 3 पेढे घेऊन त्याचा गोल गोळा करून लता दिदींच्या हातात दिला, तर त्याचे सुपारीत रूपांतर झाले. बाबाजी म्हणाले, दीदी तुम्ही गणेशाची पूजा करता, म्हणून हा गणपती देवघरात ठेवा आणि त्याची रोज पूजा करा. आनंदी व प्रसन्न पाहण्यासाठी बाबाजींनी भक्तांचे आजार, संकटे स्वतःवर ओढून घेतले व हजारो भक्तांचे विष, कॅन्सर, डायबिटीस, अर्धांगवायू, हृदयविकार, त्वचाविकार स्वतःवर घेतल्या. चंदनाप्रमाणे दीपकासमान शरीर झिजवत भजन, कीर्तन, विनोद केला. असे सर्व भक्तांचे आजार स्वतःवर घेऊन बाबाजींची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. दररोज डायलिसिस करावे लागत असत. डोळ्यांची दृष्टी सुद्धा खूप खराब झाली होती. दिनांक 1 जुलै 2000 रोजी बाबाजींचे जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात हर्षोल्लासात हजारो भक्तांच्या उपस्थितीत टाकरखेड येथे संपन्न झाला. दिवसेंदिवस बाबाजींची प्रकृती ढासळतच होती. नागपुरात डॉक्टर अर्नेजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी 8 मार्च 2001 बाबाजींचा उपचार व विश्रांतीची अखेरची रात्र होती. दिनांक 9 मार्च होळीच्या दिवशी सकाळी बाबाजींनी टाकरखेड नेण्याचा आग्रह धरला. दुपारी 2:30 दरम्यान टाकरखेडला पोहोचल्यानंतर उपस्थित भक्तांशी संवाद करून दर्शन दिले. त्यानंतर डायलिसिस झाल्यानंतर सायंकाळी 5:40 भक्तांच्या हृदय सिंहासनावरील आशेचा, श्रद्धेचा, आधाराचा सूर्य कायमचा अस्ताला गेला. संपूर्ण वातावरण शोकाकुल झाले. जवळपास 60 वर्ष साऱ्या समाजाच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी, उद्धारासाठी
अपार कष्ट यातना सोसल्या. त्या भक्ताचा जीवनाधार देव तुटला, दूर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी हार फुलांनी सजवलेल्या ट्रकवर बाबाजींना स्नान घालून ठेवले. बँड व रामधुनीच्या निनादात त्या दुःखी भक्तांच्या विशाल महासागरात अंतिम यात्रा सुरू झाली. यात्रा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 4-6 महिन्यापूर्वीच बाबाजींनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या बाबाजींना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. साश्रू नयनांनी सर्व भक्तांनी आपल्या लाडक्या देवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी 6:02 बाबाजींनी समाधी घेतली आणि आपला कीर्ती सूर्य व द्रष्टांची अनुभूती चिरंतर भक्तांच्या उंजळीत कायम स्थिरावला. जय गुलाब बाबा. शिव मंदिर, राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बाबाजींची सुरुवातीची झोपडी, अमृतकुंड इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. काटेलचे सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे परमपूज्य गुलाब बाबांनी स्वतः निर्माण केलेल्या अमृतकुंडाचे महत्त्व काही वेगळेच. आजवर कितीही दुष्काळ पडला तरी 1958 साली निर्माण केलेल्या अमृतकुंडाचे तीर्थ पाणी कधीच संपले नाही. येथे येणारा प्रत्येक भक्त अमृतकुंडाचे पावन तीर्थाचे स्नान करीत असतो. कितीतरी भक्तांचे दुर्धर आजार या अमृतकुंडाच्या तीर्थाने बरे झाले आहेत. बहुधा प्रत्येकजण घरी जाताना अमृतकुंडाचे तीर्थ बाटलीमध्ये सोबत नेतोच नेतो. बाबाजींनी बनवलेल्या अमृतकुंडाचे मनमोहक नूतनीकरण श्री नंदुभाऊ पालांदूरकर यांनी इतर भक्तांच्या सहकार्याने केले. तेथे परमपूज्य गुलाब बाबांची मूर्ती बसवलेली आहे आणि व्यवस्था अशी केली आहे की बाबाजी स्वतः आपल्या हाताने अमृतकुंडाचे तीर्थ भक्तांना देतात. भारतातील कदाचित सर्वात मोठे समाधी मंदिर टाकरखेड मोरे येथे बाबाजींच्या जन्मगावीच आहे. तसेच आता संपूर्ण भारतातील विविध राज्यामध्ये बाबाजींचे मंदिर निर्माण कार्य पूर्ण झाले आहे व कितीतरी ठिकाणी सुरू आहे. त्यात प्रामुख्याने मध्य प्रदेशातील सागर, सागरच्या गुलाब बाबांच्या मंदिर परिसरात आले म्हणजे सर्व देवी देवतांचे दर्शन एकाच ठिकाणी होते. येथे साईबाबांचे, लक्ष्मी मातेचे, सरस्वतीचे, दुर्गा मातेचे, श्री राम दरबार, भव्य गणेशजीचे व बजरंगबलीचे दर्शन होते. दरवर्षी 4 डिसेंबरला वार्षिक उत्सव साजरा होतो. सर्व भक्तांचा सहभाग कार्यक्रमातही होतो. सर्वांची निवासाची, भोजनाची चोख व्यवस्था येथे करण्यात येते. सागर मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे
श्री संत गुलाबबाबा चावडी. येथे भक्तांच्या असामान्य व्यथा, आयुष्यातील न सुटणारी संकटे यासाठी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सामूहिक प्रार्थना केली जाते. वैयक्तिक प्रार्थनेपेक्षा सामूहिक प्रार्थनेचे महत्त्व काही वेगळेच आहे. आणि धारणा अशी आहे, देव सुद्धा या सामूहिक प्रार्थनेला हात देऊन भक्तांचे रक्षणासाठी धावून येतो. दमो बासा. बासा मंदिर साधारण 2012ला बांधलं गेले. त्याची स्थापना झाली 29 नोव्हेंबर 2012. 29 नोव्हेंबर असं की जी बाबाजींची पालखी निघते नरसिंहगडपासून ते सागर आश्रमापर्यंत, तर नरसिंहगड दमोपासून ते चनुवापर्यंत मध्ये बाबाजींची पालखी उतरवण्यासाठी कुठलंच प्रयोजन नव्हतं आणि उतरण्यासाठी जागा पण नव्हती. की इथे बाबाजी बासा गावात 1994, 95, 96 या काळात ते आले होते आणि इथे बाबाजींनी फार मोठा भंडारा केला होता. छत्तीसगडमधील रायपूर. दावरवाडी, उजनी, सोनगीर इत्यादी ठिकाणी भव्य मंदिरे पूर्ण झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी वार्षिक उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरे होतात.
आहे.